याचं याचं कारण असं आहे, कारण त्याचं महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक साधारणपणे गणित या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही या गोष्टींचा घोषणा करू शकत नाही. या घोषणांना काही अर्थ नाही आहे. प्रश्न असा आहे की आत्ताच्या सरकारने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. राज्यावरती बोजा न येता जर यापुढे कंटिन्यू झाला तर त्याला मी गिफ्ट म्हणेन. पण उद्या जर समजा ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करता नाही आल्या तर मी त्याला लाच म्हणेन. ती ब्राईब होऊ शकते. सो राज्याचं आर्थिक एकूण जे स्ट्रक्चर आहे हे बिघडता कामा नये कुठच्याही गोष्टींमध्ये. कोणी मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. महिलांना पैसे मिळतात याच्यामध्ये दुःख नाहीये किंवा याच्यामध्ये आनंदच आहे की त्यांना चांगले 4 पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे, सरकार देते. पण याच्यातनं आपण मला असं वाटतं पुढे काही अजून वेगळे खड्डे नाही खणत आहोत. म्हणजे आता शिवसेनेच्या त्या उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलंय. मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे. हे नंतर करा रे तुम्ही. ए तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत होतीये. मंदिरं आज मला असं वाटतं चौकामध्ये सगळीकडे पुतळे आहेत आपल्याकडे. तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे, ती चांगली होणं गरजेचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे. नाही, मला काही माहिती नाहीये. मला याच्यात राजकारण आहे का काय मला माहिती नाही, नसावं या सगळ्या याच्यामध्ये. परंतु मिळालं नाही अजूनपर्यंत परवानगी हे तर सत्य आहे आणि त्याच्यामुळे 1.5 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे जरा थोडंसं आता तरी. आणि मग त्याच्यातनं काय होतं, जे उमेदवार सगळे कामाला लागलेले आहेत कळलं का, त्यांचाही अख्खा दिवस निघून जातो त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांना नियोजन करण्यासाठी जर समजा अगोदर आम्ही काही संधी दिली असती तर भाग वेगळा, की बाबा 1-4 दिवस अगोदर आले त्यांनाही नियोजन करणं सोपं जातं. पण 1.5 दिवसामध्ये मग सगळा त्यांचा पण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता प्रचार संपतोय. तर मला असं वाटतं की त्यांनाही एक दिवस मिळतो, मलाही फिरायला मिळतं, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि आता मला असं वाटतं की माझी खूप भाषणं झालेली आहेत, सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पोहोचलेल्या पण आहेत, सगळे विषय पण पोहोचलेले आहेत, सगळ्यांनी ते पाहिलं पण आहे तुमच्या कृपेने कळलं का. तर त्याच्यामुळे जे सांगायचंय ते सांगितलं गेलेलं आहे, पोहोचलेलं आहे.